नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। केंद्रीय मंत्रिपदासाठी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये वाद झाला अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल राज्यसभा तर तटकरे लोकसभेचे खासदार। अजित पवार गटातील कुणालाही अद्याप मंत्रिपद जाहीर झालेलं नाही। फोन काही पीएमओ कार्यालयामधून आलेला नाही। त्याच्यामुळे तटकरे यांच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी अनेक खलबतं झाली, बैठका झाल्या, चर्चा सुद्धा झालेल्या आहेत। अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। अक्षय, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एनडीए मधला राज्यात प्रमुख घटक पक्ष आहे। आपण पाहिलं की गेल्या वर्षी अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडून संपूर्ण एनडीएला पाठिंबा दिलेला होता, परंतु आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा आपल्या पंतप्रधान पदाची शपथ घेत असताना केंद्रीय मंत्रिमंडळात मात्र राष्ट्रवादीच्या कोणत्याही खासदाराला केंद्रीय मंत्रिपदा संदर्भातलं स्थान देण्यात आलेलं नाही। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे दोन खासदार आहे। प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेवरचे खासदार आहेत, तर सुनील तटकरे हे दुसऱ्यांदा रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले लोकसभेचे खासदार आहे। प्रफुल्ल पटेल यांनी या अगोदर सुद्धा युपीएच्या गव्हर्नमेंटमध्ये केंद्रीय मंत्रिपदाचं पद जे आहे ते त्यांनी सांभाळलेलं आहे, परंतु एक सुप्त इच्छा जी आहे ती पक्षामध्ये लोकसभेतून निवडून आलेले खासदार जे सुनील तटकरे आहेत त्यांच्यामध्ये आहे की केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांची वर्णी लागावी। अर्थात या सगळ्या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये अर्थात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोन्ही जे नेते आहेत त्यांच्यामध्ये या सगळ्या संदर्भात चर्चा झालेली आहे, परंतु अद्याप कोण केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार या सगळ्या संदर्भातचा निर्णय झालेला नाही। त्यामुळे पीओ मधनं अद्याप देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोण मंत्रिपदासाठी तयार होणार आहे याकरता फोन आलेला नाही। त्यामुळे एनडीएचा घटक पक्ष असलेला राज्यातला राष्ट्रवादी काँग्रेसला अद्याप देखील केंद्रीय मंत्रिमंडळात नसलेल्याचं असलेला पाहायला मिळतंय। खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो परफॉर्मन्स आहे त्या संदर्भात देखील कदाचित या सगळ्या संदर्भात विचार झाला असं एक सूत्रांची माहिती मिळते। नक्कीच धन्यवाद अक्षय, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।